पारनेरचे आमदार निलेश लंके काहीतरी वेगळी भूमिका घेणार, ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार, तुतारी हातात घेणार, या सगळ्या बातम्या माध्यमातून आल्या। मात्र लंकेंनी उघडपणे भूमिका न घेत मी साहेबांच्याच विचारांचा आहे असं म्हणत डायरेक्ट पक्षप्रवेश टाळला। मात्र आपलं झुकतं माप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडेच आहे असंही अधोरेखित केलं। मात्र उघड त्यांनी पक्षप्रवेश का टाळला आणि शरद पवारांच्या गटात सामील होण्यासाठी लंके आता नेमक्या कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतायत, हा प्रश्न प्रत्येकालाच पडला। त्या सगळ्याच घडामोडीबद्दल आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। लोकसभा निवडणुका जसजशा जवळ यायला लागल्या तसतसं राज्याचं राजकारण ढवळून निघालं। सगळ्याच पक्षांमध्ये इच्छुकांची मांदियाळी आहे। प्रत्येकालाच तिकीट हवंय, त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीनं शक्ती प्रदर्शन करतोय। पण जागा मर्यादित असल्यामुळे, समीकरणं वेगळी असल्यामुळे पक्षप्रमुख पक्षातल्या प्रत्येकालाच खुश करू शकत नाहीत। एकनाथ शिंदे गटासोबत अजित पवार गटाचीही या बाबतीत दमछाक होताना दिसतीये। सध्या माध्यमात पारनेरचे आमदार निलेश लंके यांचं नाव गाजतंय। ते अजितदादांची साथ सोडत लवकरच तुतारी वाजवणार असं बोलल्या जातंय। कदाचित हे सगळं गुरुवारीच होणार होतं, मात्र त्याआधीच अजित पवारांनी लंकेंना आपल्या दादा स्टाईल मध्ये दम दिला। जर निलेश लंकेंना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर त्यांनी त्याआधी आमदारकीचा राजीनामा द्यावा असं अजित पवारांनी माध्यमाच्या माध्यमातून लंकेंना सुनावलं आणि त्यामुळेच कदाचित पक्षप्रवेशाचा निर्णय बदलला गेला अशी चर्चा दिवसभर माध्यमात होती। मात्र गुरुवारी अधिकृतरित्या लंकेंचा पक्षप्रवेश झाला नाही। मात्र पुण्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पक्ष कार्यालयात निलेश लंके यांनी लिहिलेल्या मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचं प्रकाशन शरदचंद्र पवारांच्या हस्ते झालं आणि त्यानंतर एक संयुक्तिक पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी निलेश लंके यांनी कोविड काळात चांगलं काम केलंय, त्यांच्या चांगल्या कामाचा मी साक्षीदार आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात निलेश लंके यांना जनतेच्या सेवेसाठी आमच्या सर्वांची साथ असेल। यापुढे त्यांना काही मदत लागली तर नक्कीच करू असं शरद पवारांनी स्पष्ट केलं। यापुढे लंके दिल्लीत दिसणार का की मुंबईत दिसणार, या पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवारांनी मात्र लंके पारनेरमध्येच दिसतील असं म्हणत वेट आणि वॉचचा इशारा दिलाय। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा।